जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ज्ञानेश्वर जाधव यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात ज्ञानेश्वर जाधव यांची गंगापूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव दादा कदम आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय भाऊ ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तसेच जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे आणि गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भीमराव मोरे, पश्चिम तालुका अध्यक्ष चेतन सोनवणे, सूर्यकांत पठारे, पवन बोर्डे, सचिन गायकवाड टायगर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्याला प्राधान्य देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मान्य रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे हात अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे तालुका उपाध्यक्ष आता नेमकंच त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय सांगाल सर, आपलं नाव काय आहे? माझं नाव ज्ञानेश्वर जाधव. माझी काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गंगापूर तालुका उपाध्यक्ष ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव दादा कदम, तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय भाऊ ठोकळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे छत्रपती संभाजीनगर इंगळे साहेब, तसेच गंगापूर तालुक्याचे तालुका प्रमुख काकासाहेब कोळसे यांच्या आदेशाने माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबांची मी कामं करणार आहे. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, वाळूज एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात इथं कामगार वर्ग आहे, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. कॉन्ट्रॅक्टदार त्यांना वेळेवर पगार करत नाही आणि बऱ्याच कॉन्ट्रॅक्टदार असे आहेत त्या लोकांचे पगारही देत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी जोमाने काम करणार आहे वाळूज एमआयडीसी मध्ये आणि पूर्ण गंगापूर तालुक्यामध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी आठवले साहेबांच्या वतीने प्रयत्न करणार आहे. व युवा जे तळमळीतले गोरगरीब कुटुंबातले लोक आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांना आपण शहर प्रमुख, गाव तिथे शाखा असं करणार आहात. खेड्यापाड्यावर, तांड्यावरती आणि प्रत्येक गावामध्ये आठवले साहेबांच्या शाखा आपण झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही सर्व समाज बांधव, सर्व युवकांना सोबत घेऊन गावचे ते शाखा आम्ही करणार आहोत. तसेच येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय वातावरण असेल तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा नेत्याला, आपल्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार? तिकीट मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीचा जो आदेश राहील त्या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत. आमचे वरिष्ठ जे आहेत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय भाऊ ठोकळ, तसेच बाळकृष्ण इंगळे साहेब जे आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही कार्यभाग करणार आहोत. आपण पाहत होता आता गंगापूर तालुक्याचे उपाध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे एक जे सर्वसामान्यांना, गरिबांना न्याय मिळवण्यासाठी ते लढणार आहेत असं त्यांनी तुम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर अक्षरुली. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.